एक उत्तम रीतीने आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अनोखी शैली त्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत होता परंतु पॉइंटचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही, किंबहुना चेंडू देखील क्षेत्ररक्षकापर्यंत कॅरी करू शकला नाही आहे. एका धावेनं यावेळेला संजय इलेव्हन वासिंद या संघाचं खातं देखील उघडताना आपल्याला दिसून येईल. आणि स्ट्राईकला असेल सतीश. यावर्षी धसे प्रीमियर लीग 2022च्या पर्वामध्ये लाजवाब फलंदाजीचं प्रदर्शन या फलंदाजानं केलेलं होतं. तेच प्रदर्शन तूच कित्ता कायम राहील का? हवेला खोलवर टप्प्याचा चेंडू परंतु नाही आहे. कमाल म्हणावी लागेल गोलंदाज कुणाल याची. सुरुवातीचे दोनही चेंडू इम्प्रेसिव्ह बॉलिंग, पहिल्या दोनही चेंडूंवर आपला प्रभाव सोडण्यामध्ये कायम राहिलाय. बॅटकट त्याच्यामुळे स्ट्राईक मात्र चेंज करावी लागेल. डिक्लेअरच्या स्वरूपात ही एक धाव आणि दोन्ही पंच ऑनफिल्डचे अंपायर जेपी आणि स्वतः हेमंत तावडे. फॉर व्हॉट? थ्रो साठी का? ओके ओके. जेपी आणि हेमंत तावडे यावेळेला तिसरे पंच निलेश महाजन यांच्याकडे दाद मागतात की इट्स लीगल ऑर इलिगल ॲक्शन. त्याचा निर्णय मात्र तुमच्याकडे येईल. आणि म्हणून भाग्येश सर, मला असं वाटतं की सहज बसल्या बसल्या आपण क्रिकेटचा इतका मोठा प्रवास करत असतो. अनेकांनी क्रिकेटच्या व्याख्या मांडल्या, पण क्रिकेटला काय म्हणावं, क्रिकेट कशाला म्हणावं, आणि सहज माझ्या लेखणीतून काही शब्द अवतरले आणि त्या क्रिकेटची व्याख्या काय म्हणून मी लिहिलं होतं. क्रिकेट म्हणजे नेमकं काय? स्वप्नवत वाटणाऱ्या प्रतिभेचा विलोभनीय खेळ म्हणजे क्रिकेट. निंदणाऱ्यांना वंदन करायला भाग पडणारा खेळ म्हणजे क्रिकेट. जात धर्म पंथ संप्रदाय यांना बाजूला सारून एकतेचा सुगंधी संदेश देणारा म्हणजे खेळ, त्याचं नाव क्रिकेट. स्वार्थी वृत्तीच्या दुर्गंधी वातावरणाला मनमोहकरित्या परावर्तित करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि आपापसातल्या भेदाला भीक न घालता गावासाठी खेळण्याची प्रेरणा देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तिसरा पंच संजय गगे यांच्याकडनं पारितोषिक येत आहे. लगातार 3 विकेट म्हणजे हॅट्रिक जर साधली गोलंदाज कुणाल यानं तर त्यासाठी 1001 रुपयांचं पारितोषिक संजयजी गगे यांच्याकडनं जाहीर झालंय. हॅट्रिक आणि या पारितोषिकावर आपलं नाव करावं लागेल. परंतु तिसरा पंच आपल्याला इट्स अ लीगल डिलिव्हरी म्हणून घोषित करतात. या षटकातला पुढचा चेंडू कुणाल याचा फुलटॉस, खराब लाईन, हाईट फॅक्टर कन्सिडर केलं जाईल आणि दोनही पंच जेपी आणि हेमंत तावडे यांच्याकडनं नो बॉलचा इशारा येईल. नो +1. यामध्ये एकूण 2 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. या पद्धतीने सुरुवातीचे 2 चेंडू जर आपण पाहिले, प्रभाव टाकण्यामध्ये तुम्ही यशस्वी झालेला होतात. प्रभाव टाकण्यामध्ये तुम्हाला तुमची चमकदार कामगिरी करता येत होती. आणि अशा वेळेला अशा प्रकारची जर लाईन तुम्ही पकडणार असाल, अशा प्रकारचा चेंडू जर तुम्ही साकार करणार असाल तर दिस इज नॉट गुड फॉर यू अँड ऑल्सो युअर टीम. तुमच्या संघाला मात्र तुम्ही या वेळेला संकटात ढकलतात. फ्रेट बॉल असेल, स्ट्राईकला असेल सतीश, हार्ड हिट बॅट्समन. फ्रेटचा या वेळेला फायदा उचलण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट. कमाल म्हणावी लागेल कुणाल नावाच्या गोलंदाजाची. काय जबरदस्त बॉलिंग आहे. चुका होत असतात आणि चुका होणं भाग्यसर जिवंत माणसाचं लक्षण आहे. जसं वाढ आणि बदल ही 2 लक्षणं आपण जिवंत असण्याची मानतो, तसं चुका देखील माणूसच करतो की. परंतु त्या चुकांवर काम करून त्या सुधारण्यासाठी तुमचा प्रयत्न असणं, त्या सुधारण्यासाठी तुम्ही मेहनत घेणं गरजेचं आहे. आणि तीच मेहनत या वेळेला आपल्या परिश्रमांमध्ये, आपल्या प्रयत्नांमध्ये. फॉर व्हॉट अंपायर? वन्स अगेन थ्रो बॉल. ओके. तिसरा पंच. आणि नियम जसे बदलत गेलेत भाग्येश्वर. या अगोदर कसं व्हायचं, थ्रोवर जर ॲक्शन घेतली, नेक्स्ट बॉलला आपण त्याला ऑब्झर्व करायचो. आणि माणूस आहे, बुद्धी देवानं दिली आहे, तोच नेक्स्ट बॉल मग त्यावेळेला प्लेन ॲक्शनमध्ये यायचा, लिगल ॲक्शनमध्ये यायचा आणि पुन्हा मग मागचे पाडे वाचायला सुरुवात व्हायची. परंतु यावेळेला लगातार त्या गोलंदाजावर मात्र ऑब्झर्वेशन केलं जाईल. ज्याच्यावर एकदा तुम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्याच्यावर ऑब्झर्वेशन होणं हे मात्र गरजेचं. आणि तेच काम तज्ज्ञ पंच जेपी आणि हेमंत तावडे यांच्या माध्यमातून. तिसरे पंच यावेळेला पुन्हा ॲक्शन चेक करतील. अँगल असतो, कोण असतो, व्रिस्ट असेल किंवा मग तुमचा एल्बो असेल, या सगळ्या गोष्टी रिलीज ॲक्शनमध्ये
त्यामुळे गोलंदाज कुणाल याला ध्यान ठेवावं लागणार आहे की तुम्ही जेव्हा जेव्हा या स्पर्धेमध्ये बॉलिंग कराल तेव्हा तेव्हा तुमच्या ॲक्शनवर तीनही पंचांकडून निर्णय घेतला जाईल. तीनही पंच त्यावर ऑब्झर्वेशन करतील आणि प्रत्येक वेळेला तुमची ॲक्शन मात्र तपासली जाईल. जेव्हा शंका निर्माण होते त्यावेळेला मात्र त्या शंकेचं जोपर्यंत निरसन होत नाही आहे तोपर्यंत मात्र तुम्हाला या सगळ्या प्रश्नांच्या चौकशीच्या फेऱ्याला मात्र सामोरं जावं लागेल. मैदानाच्या आत सामना सुरू आहे. एकविरा खुटगर विपक्ष संजय 11 वासिन संघ. आणि म्हणून धर्मवीर चषकाबद्दल आपण भाग्येश सर नेहमी म्हणत असतो की हा चषक का महत्त्वाचा. ग्रामीण क्रिकेटची लपलेली प्रतिभा शोधण्यासाठी जे व्यासपीठ उपलब्ध केलं गेलं ना त्याचं नाव आहे धर्मवीर चषक. ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वाला शहापूरच्या क्रिकेट विश्वाला ग्लॅमर ज्यांनी प्रदान केलं ना ते नाव आहे धर्मवीर चषक. सन्माननीय विजयबाई भगत यांच्या आयोजनाचं पर्वणी सोहळा जिथं साजरा होतो ना ते नाव म्हणजे धर्मवीर चषक. शहापूरमध्ये जन्माला आलेल्या उदयाला आलेल्या प्रत्येक खेळाडूचं स्वप्न ज्या स्पर्धेत खेळायचं असतं त्या स्पर्धेचं नाव आहे धर्मवीर चषक. या शहापूरमध्ये अनेक मोठमोठी मैदानं आहेत, अनेक मोठमोठ्या स्पर्धा आहेत, पण जिथं प्रत्येक खेळाडूला चमकायची आस लागते ना ते नाव म्हणजे धर्मवीर चषक. आणि या धर्मवीर चषक 2022चं एक सुवर्ण पर्व आपण अनुभवत आहात. या षटकातला पुढचा चेंडू या वेळेला लो फुल टॉस सुंदर क्लासिकल आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्ह आणि त्यावर चेंडू निघून गेलेला आहे. सीमा पार चौकार. या मिळतील 4 धावा. खरपूस समाचार घेण्यामध्ये माहीर मानला जातो सतीश नावाचा म्हणजे पिंट्या नावाचा फलंदाज. यावेळी पिंट्याच्या बॅटमधनं आपल्याला आतापर्यंत कमालीची शांतता अनुभवायला मिळाली, परंतु ती शांतता भंग करण्याचं काम फलंदाज ऋतिकच्या माध्यमातून वारंवार होताना पाहायला मिळालं. एक चौकार आला. 4 चेंडू झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे ती मात्र 8 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर कुणाल सज्ज. स्ट्राईकला ऋतिक. या वेळेला लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू मात्र फील्ड केला गेलाय आणि त्याचा परिपाक अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल ते संजय 11 वासिंद या संघाला. कुणालसाठी पारितोषिक आलं होतं. जर हॅट्रिक साधली असती तर संजयजी गगे यांच्याकडनं 1001 रुपयांचं कॅश प्राइज मात्र जाहीर झालं असतं. या षटकातला शेवटचा चेंडू असेल. 10 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात आणि आता स्ट्राईकला असेल विस्फोटक फलंदाज पिंट्या. शेवटचा चेंडू यावर मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका चुकलेला आहे. टॉपेज लागली आहे. यष्टीरक्षक कोणतीही चुकी करणार नाही आणि सतीश म्हणजेच पिंट्यासारखा एक घातक फलंदाज परतेल आता मैदानातून माघारी. पहिला झटका दिलाय. माझ्यावर शंका घेतली, डाऊट आला, ॲक्शनवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला. माझ्याकडनं एक बिमर बॉलही टाकला गेला. म्हणजे अपयश वारंवार मला थोटावण्याचा प्रयत्न करत होतं, पण जेव्हा जेव्हा माझ्या कामगिरीवर, माझ्या कर्तृत्वावर आणि माझ्या शैलीवर शंका घेतली जाईल तेव्हा तेव्हा शंका घेणाऱ्यांना या क्रिकेट विश्वाला माझ्या गोलंदाजीतलं कसं प्रदान करण्याचं सामर्थ्य मी जे बाळगलंय आणि सातत्यानं संघासाठी हितवर्धक इनिंग्स माझ्या बॉलिंगच्या माध्यमातून मी केल्यात तो डाव तो रचण्याचा प्रयत्न अगदी यशस्वी झाला. कारण सलामीवीर पिंट्या या वेळेला मैदानातून बाहेर जाताना पाहायला मिळतोय. एक मोठी विकेट, एक मोठा आदरा, एक मोठा झटका या वेळेला संजय 11 वासिंद संघाला. पिंट्याच्या माघारी परतण्यानंतर अशोक पाटील या वेळेला मैदानाच्या आत एक चांगला फलंदाज म्हणून ओळखला जातो. हार्ड हिटर बॅट्समन आहे. चेंडूला सीमा पल्ल्यावर धाडण्याची क्षमता त्यानं वारंवार सिद्ध केली आहे. बॉलिंग मार्कवर रोशन. पहिला चेंडू स्ट्राईकला ऋतिक. यावेळेला प्रहार करण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आपण बघतोय. वुडलँड स्पॉटवरचा चेंडू आहे. अनएक्सेप्टेड बाउन्स पाहायला मिळाला. ऑन साईडला भिरकवण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे आणि परिमाण त्याचा आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूनं यावेळेला रोशननं केली आहे सुरुवात. दबाव वाढत चाललाय. या दबावातून बाहेर निघता येईल का संजय 11 वासिंद संघाला. दुसरा चेंडू आखोड टप्प्याचा. एक सुंदर फटका मिड विकेटच्या रिजन मध्ये आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं संजय 11 वासिंद या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 1-1-11 एकावर 1 11 धावा. आता स्ट्राईकला कोण आहे. स्ट्राईकला अशोक पाटील. एक स्फोटक फलंदाज मानला जातो. गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून देखील हुकूमत गाजवतो. प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याची क्षमता देखील बाळगतो. ती सिद्ध करता येईल का. असेल पुढचा चेंडू आखोड टप्प्याचा. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक करेल चेंडूचा पाठलाग, परंतु चेंडू मात्र लागणार नाही हाती कारण चेंडूनं प्राप्त केली आहे गती. सीमा पार. मिळतील धावा 4 कारण चेंडू झालाय चौकार आणि या 4 धावांनी संजय 11 वासिंद या संघाची धावसंख्या 1515 एकावर 5 15 धावा.
तीन चेंडू आतापर्यंत झाले, 3 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केल्यात. पहिला बॉल डॉट पाहायला मिळाला, सेकंड बॉलवर सिंगल आली, पण तिसऱ्या चेंडूवर जसा अशोक पाटील नावाचा फलंदाज स्ट्राईकवर आला तसा मात्र त्यानं पहिल्याच चेंडूवर आपला इरादा स्पष्ट केलाय. आक्रमकतेला अडवलं गेलंय, साथ घातली आहे आणि आक्रमकतेचा शंखनाद जणू काही या पहिल्या चेंडूवर झाला. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा कोर्ट टप्प्याचा, पुन्हा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये ढकलून दिलाय, मात्र चेंडू निघून जाईल घोषित क्षेत्रात. पंच जेपी यांचा 2 धावांचा येईल इशारा आणि या 2 धावांनी संजय इलेव्हन वासिंद या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 1717, 17 धावा. चला लगेचच खुडगर संघ टीम मिटिंग करणार नाहीयेत आपण. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे, कोणत्या प्रकारची टीम मिटिंग नाही होणार. अंपायर आपण याही गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे. बंटी दादा सहकार्य करायचं. चला लगेच. कोणत्याही गोलंदाजानं हॅट्रिक साधली तर सन्माननीय संजयजी गगे, खुटगर संघाच्या कोणत्याही गोलंदाजानं हॅट्रिक साधली तर त्याला 1001 रुपयांचं कॅश प्राइज सन्माननीय संजयजी गगे यांच्याकडनं प्राप्त होणार आहे. यावेळेस पुढचा चेंडू सुंदर इन स्विंग पाहायला मिळाला, कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडूनं बॅटचं घेतलं चुंबन आणि मग त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातात अगदी अलगदपणे तो जाऊन स्थिरावला. अशोक पाटील नावाचं वादळ मैदानात तयार होण्याच्या अगोदर त्यांच्या सगळ्या मनसुब्यांना उधळवण्याचं यशस्वी काम यावेळेला एकविरा खुटगर या संघाचा गोलंदाज रोशन पार पाडतोय. म्हणून म्हणतात ना, जबाबदाऱ्या अशाच खांद्यांवर दिल्या जातात ज्या खांद्यांमध्ये ते पेलण्याची कुवत असते, त्या पेलण्याची क्षमता असते. आणि आपल्या खांद्यावर जबाबदारी आली की जबाबदारीचं ओझं न मानता ती आपल्यासाठी संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. ती आपल्या सामर्थ्याला आव्हानात्मक संधी निर्माण झाली आहे. चॅलेंज करायचंय स्वतःला. पैज लावायची तर स्वतःशी लावा ना. जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकेल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हरेल. म्हणून म्हणतात ना, इतर जगामध्ये कुणाशीही स्वतःची तुलना कधी करू नका, कारण तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करताना त्या क्षेत्रामध्ये बादशाह आहात. तुमच्यापेक्षा प्रतिभावान दुसरा कोणी नसतो हे स्वतःचं स्वतः सांगता आलं पाहिजे. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला की लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली की तुम्ही महानतेच्या वाटचालीच्या दिशेनं, मार्गाच्या दिशेनं वाटचाल करत आहात हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज लागणार नाही. या षटकाचा पुढचा चेंडू यावेळी शपलून खेळण्याचा प्रयत्न भिरकावून दिलाय. काय फटका, काय टायमिंग आहे. चेंडूवर तितक्याच ताकदीचा होईल प्रहार आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. धावा मिळतील 4, कारण हा येतोय चौकार. यावेळेला या 4 धावांच्या माध्यमातून संजय इलेव्हन वासिंद या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र 21-21, 2 1, 21 धावा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर अरविंदच्या बॅटमधनं आपण शेवटच्या चेंडूवर चौकार पाहिला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 21. चला लगेचच बॉलिंगला स्टार्ट करायची आहे. मर्यादित क्षेत्ररक्षकांची 2 षटकं संपली आहेत आणि 11च्या सरासरीनं जवळपास 10.50च्या सरासरीनं 21 धावा यावेळेला संजय इलेव्हन वासिंद संघाने आपल्या धावफलकावर लावल्यात. सतीश म्हणजेच पिंट्या आणि अशोक यांसारखे महत्वाचे मोहरे गमावलेत, परंतु यांच्या जाण्यानं कोणत्याही प्रकारचं दडपण आपल्याला पाहायला मिळालं नाही. नव्यानं खेळपट्टीवर स्थिरावलेला अरविंद आपल्या पहिल्याच चेंडूवर घणाघाती प्रहार करतो, आघात करतो आणि 4 धावा देखील वसूल करतो आणि सांगतोय जरी सलामीची फळी, सलामीचे फलंदाज अपयशी ठरत असतील, पिंट्या लवकर गेला असेल, अशोक माघारी परतला असेल, तरी शेवटपर्यंत संघर्ष करण्याची जी आमची प्रेरणा आहे ना, तिला तुम्ही इतक्या लवकर उद्ध्वस्त करू शकणार नाही. कारण जिंकण्याची ईर्ष्या जोवर तुमच्या मनामध्ये जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही लढा देऊ शकता. त्यावेळेस लो फुलटॉस सरळ बॅटनं हर्षच्या या पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय, परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण यावेळेला मिलिंदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. किरणच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 1 धाव. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला आलाय अरविंद. अरविंदच्या बॅटमधनं पुन्हा एकदा घणाघाती प्रहार, चेंडूला दाडलंय सीमा पार. हा असेल लाजवाब, अवर्णनीय, अप्रतिम, कौतुकास्पद षटकार. आणि या 6 धावा, या 6 धावांनी संजय इलेव्हन वासिंद या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 28-28, 2 8, 28 धावा. आणि मगासपासून मी जे सांगत होतो अरविंदच्या बाबत, अशोक आणि पिंट्याच्या माघारी जाण्यानंतर या संघाचा संघर्ष जो आहे तो मात्र संपणार नाही, कारण अजूनही मी खेळपट्टीवरून मागे हटलेलो नाहीये आणि त्याचाच परिपाक पाहायला मिळाला. हर्ष नावाचा गोलंदाज दुसऱ्या चेंडूवर समाचार घेतला गेला, षटकार खेचले, दडपण आला असेल, दबाव आला असेल, पण या दबावात्मक स्थितीमध्ये कशी कामगिरी होईल
पुन्हा ट्रॅकर बॉल खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाहीये आणि चेंडू जाईल का? यस, इट्स फॉर. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पल्ल्याड आणि तिसऱ्या चेंडूवर आणखी एकदा गोलंदाजाच्या मनावर देखील केला गेलाय प्रहार, कारण धावा आल्या 4, झालाय चौकार. या 4 धावांनी संजय इलेव्हन वासिंद या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 3-2-32, 3 2, 32 धावा. अजूनही या तिसऱ्या क्रमांकाच्या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत आणि पहिल्या 3 चेंडूवर तब्बल 11 धावा खर्च केल्यात गोलंदाज हर्ष यानं. स्वतः किरण बसवंत यावेळेला काहीसा कानमंत्र देतात, प्रत्येक चेंडूवर फिल्डिंग नका लावू कुडगर संघ प्लीज, वेळेचं भान आपल्याला जपायचं आहे. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर डाव करूया त्याचा हर्ष. अरविंद स्ट्राईकला ट्रॅकर बॉल पुन्हा भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या रीजन मध्ये, क्षेत्ररक्षकाकडनं होईल चुकी आणि यावेळेला आणखी एक प्रहार होईल. हर्षच्या गोलंदाजीची अक्षरशः पिसं काढण्याचं काम अरविंद नावाचा फलंदाज करतोय. 4 चेंडू आणि जवळपास 15 धावा खर्च केल्यात हर्षनं. या चौकारानं संजय इलेव्हन वासिंद या संघाची धावसंख्या 36-36, 3 6, 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तुमच्याकडे पिंट्या आणि अशोक माघारी धाडल्यानंतर आई एकविरा खुटगर या संघाकडे एक नामी संधी होती, पण त्या संधीचा तुम्हाला फायदा उचलता आला नाहीये. दबाव टाकला असता, प्रेशर क्रिएट केलं असतं तर चित्र काहीचं वेगळं असतं. या वेळेला चेंडूला उचलला ऑन द अप खेळला गेलाय, चेंडू हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. एक मोठा आदरा, एक मोठा झटका आणि फॉर्मात असलेला गोलंदाजांच्या चिंध्या उडवण्यात माहीर असलेला फलंदाज यावेळेला निराश आणि हताश मनानं डगआउटचा प्रवास करेल, पॅव्हिलियन मध्ये जाईल आणि आपल्या तंबूमध्ये छान विसावा घेताना पाहायला मिळेल. अरविंदच्या माघारी जाण्यानंतर आपल्याला खेळपट्टीच्या आतमध्ये येताना दिसेल तो मात्र फलंदाज अविनाश. 36 धाबा, तिसरा गडी बाद आणि आतापर्यंत केवळ 17 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही तिसऱ्या षटकामधला एक चेंडू टाकणं असेल शक्य. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते, कारण रुतणारे काटेच असतात ना ते तुमच्या पायाचा वेग वाढवत असतात. म्हणून वाटेत येणाऱ्या काट्यांना संकट मानायचं नाही, तर वाटेत येणाऱ्या काट्यांना तुमची संधी समजायची आणि वेग पकडायचा, ध्येयाच्या दिशेनं वेगवान रीतीनं खऱ्या अर्थानं आक्रमण करायचं, वाटचाल करायची. शेवटचा चेंडू खोदून काढलाय, प्रहार झालाय. यावेळेला कव्हरच्या डोक्यावरनं खेळलेला फटका होता, टायमिंग प्रॉपर नाहीये, परिणाम स्वरूपी चेंडू मात्र पडल्यानंतर स्टॉप होईल आणि अवघ्या एका धावेवर समाधान, 2 धावांवर समाधान मानावं लागेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संजय इलेव्हन वासिंद या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 3 बाद 38 धावा आणि जवळपास 13ची सरासरी राखली गेल्या. 38 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. आपण विचार केला तर मग मात्र कुठेतरी विकेट तुम्ही गमावल्यात, विकेट घेण्यामध्ये तुम्हाला यश आलंय, असं असताना देखील धावांचा ओघ कमालीचा जाणवतोय. याला म्हणतात ना मित्रांनो की एकावर निर्भर न राहता आपल्याला संपूर्ण संघानं त्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल केली जाते. म्हणून ऑलवेज आपण म्हणतो की क्रिकेटचं जे काही टीम स्पिरिट असतं ते टीम स्पिरिट ऑलवेज बी डिफाईन्ड बाय 1 टीम 1 ड्रीम, एक संघ एक स्वप्न. त्या स्वप्नाच्या दिशेनं जोपर्यंत तुम्ही प्लेइंग 11 वाटचाल करणार नाही आहात तोपर्यंत तुमच्या पाठीराख्यांमध्ये देखील तुमच्या विजयाच्या दुवा केल्या जाणार नाहीत, प्रार्थना केली जाणार नाही आणि आशीर्वाद फार महत्वाचे असतात. यावेळेला आई खुटगरचा संघ, आई एकविरा खुटगरचा संघ मात्र कुठेतरी बॅकफुटवर पाहायला मिळेल. 38 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात, 3 गडी बाद झालेत. बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन येईल आई एकविरा संघ खुटगर यांच्याकडनं, तो म्हणजेच गोलंदाज क्षितिज. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना पाहायला मिळेल, एक बिग फाईट अस्नोली विपक्ष साई स्टार अल्याणी संघ. दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. माफ करा, सामना नाहीये, आपल्याला अजूनही लॉट्स पाडायचे आहेत आणि लॉट्स पाडण्यासाठी मी या कर्णधारांना निमंत्रित करतोय, माफी असावी. अस्नोली संघ, साई स्टार अल्याणी संघ, त्याचबरोबर आम्ही टेंबरेकर शहापूर संघ, आर्यन 11 टेंबरे मुरबाड आणि या 2 संघांमधले दोनही प्रतिनिधी यावेळेला इथं उपस्थित पाहिजेत, कारण की आपण लगेच लॉट्स पाडणार आहोत. सेकंड राऊंडच्या लॉट्ससाठी यावेळेला मात्र चेंडूला दाखवलाय आसमान, चेंडूचा झालाय लिंबू, कारण चेंडू निघून गेला डिपमेट विकेटच्या डोक्यावरनं, सीमा पार षटकार. हे फटके महत्वाचे आहेत, हा अग्रेसिव्हनेस महत्वाचा आहे. कमाल म्हणावं लागेल, ऋतिकच्या बॅटमधनं आपल्याला हा षटकार पाहायला मिळाला. ऋतिक एक यंग टॅलेंट आहे, अनेक मोठमोठ्या स्पर्धा असतील, त्याची बॉलिंग देखील तेज तर्रार गोलंदाजीसाठी ऋतिक ओळखला जातो. सलामीच्या काही षटकांमध्ये त्याला ओव्हर दिली जाते,
स्ट्रायकर बॉलरची देखील कधी कधी तो भूमिका बजावत असतो आणि यावेळेला सलामी वीरांच्या फलंदाजीच्या क्रमवारीमध्ये देखील ती भूमिका पार पाडली जाते. तुमच्याकडे असे जर ऑलराऊंडर असतील, अष्टपैलू खेळाडू असतील तर निश्चितपणानं तुमचा आत्मविश्वास वेगळा असतो मैदानाच्या आतमध्ये. या षटकाचा पुढचा चेंडू क्षितिज याचा, खरं तर क्षितिजच्या दुसऱ्या चेंडूवर प्रहार झाला आणि क्षितिजा पल्ल्याड नेण्याचं काम त्याच्या चेंडूला केलं होतं. ते फलंदाज ऋतिक यानं तुर्तास लाईन खराब, एक षटकारानं आलेला हा दबाव आहे. बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, सातत्यानं ऑफस्टिकची लाईन पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. लाईन मिस झाली आणि अवंतर स्वरूपात आणखी एक धाव आणि एका धावेनं संघाची धावसंख्या 46-46, 4/46 धावा. यावरून स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजावर सायकोलॉजिकल प्रेशर क्रिएट केलं जातोय आणि वारंवार आपल्याला बॅक टू बॅक हा सेकंड व्हाईट बॉल पाहायला मिळाला. म्हणतात तर तुम्ही समोरच्या गोलंदाजाचं लक्ष विचलित करायला यशस्वी ठरलात ना, तर तुम्ही त्या इनिंग मधलं 50% काम पूर्ण केलंय हे म्हणायला कुठेही शंका उरणार नाहीये. आणि तोच प्रयत्न झाला. पहिल्या चेंडूवर सिंगल आली, सेकंड बॉलवर ज्या वेळेला ऋतिकच्या बॅटमधनं क्षितिजवर प्रहार झाला आणि चेंडू सीमापार षटकार पाहायला मिळाला, त्यानंतर लाईन आणि लेंथ यामध्ये गडबड झाली आहे, डगमडीत झालाय तो मात्र गोलंदाज. या वेळेला आउटस्विंग लाजवाब बॉलिंग बॉलर क्षितिजच्या माध्यमातून. अपयशानंतर यश मिळवण्यासाठी तुमची शेवटपर्यंत चालू असलेली धडपड, चालू असलेला संघर्ष आणि मनामध्ये उत्पन्न असलेली तुमची जिद्द, चिकाटी, या सगळ्याच गोष्टी तुम्ही करत असलेल्या मेहनतीला, तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना एका वेगळ्या उंचीवर, एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवत असतात. या षटकाचा पुढचा चेंडू स्ट्राईकला ऋतिक, शपलून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडूला आसमान दाखवलाय मात्र अंतर काही दाखवू शकला नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि ऋतिक नावाच्या या वादळाचा खेळ मात्र आता होईल खारीज, परतावं लागेल माघारी. लाजवाब बॉलिंग. म्हणून मी क्षितिज बद्दल मगापासून सांगत होतो, एक षटकार आला म्हणजे तुम्ही सगळं संपल्यासारखं नाहीये. उद्ध्वस्त कधीच स्वतःला होऊन देऊ नका. लक्षात ठेवा, तुम्ही जर स्वतःला पराभूत समजलात ना, तर दस्तूर खुद्द ब्रह्मविधाता देखील तुमच्या विजयासाठी तुम्हाला सहाय्य करताना पाहायला मिळणार नाहीये. म्हणून स्वतःच्या मनगटावर, स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्याकडे असणाऱ्या प्रतिभेवर खऱ्या अर्थानं तुम्हाला विश्वास ठेवता आला पाहिजे. हा विश्वास जोपर्यंत तुम्ही संपन्न कराल, संपादित कराल, तोपर्यंत तुम्हाला यशस्वी कामगिरी करता येईल. तुर्तास तरी ऋतिकच्या माघारी जाण्यानंतर आपल्याला शरद नावाचा फलंदाज मैदानात येईल आणि स्ट्राईकला असेल अविनाश. बॉलिंग मार्कवर पुन्हा एक वार क्षितिज सज्ज. पुढचा चेंडू या वेळेला स्टँड अँड डिलिव्हर, टायमिंग नाहीये परंतु प्रॉपर आणि वन्स अगेन लॉंग ऑन रीजन मध्ये क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी, होईल एक उत्तम झेल, परतावा लागेल अविनाशला देखील. ऋतिकच्या पाठी हळूहळू माघारी. आणखी एक झटका, कमबॅक केलं गेलंय. षटकार जरी आला असला तरी या षटकामध्ये केवळ 8 धावा आतापर्यंतच्या 5 चेंडूंवर खर्च केल्यात. क्षितिज यानं पहिलं षटक कुणालनं हाताळलं, त्यामध्ये 10 धावा खर्च केल्या. रोशननं सेकंड ओव्हर हाताळली, त्यामध्ये 11 धावा खर्च केल्या. महागडं षटक पडलं ते मात्र हर्ष याचं आणि हर्षनं तब्बल 17 धावांचा पाऊस समोरच्या संघावर अक्षरशः शिरकावला. आणि या वेळेला क्षितिज नाव ऑन हॅट्रिक, 1000 रुपयांचं पारितोषिक होतं संजय गगे यांच्याकडनं. शेवटच्या चेंडूवर कोणत्याही प्रकारची जोखीम उचलण्याचा प्रयत्न फलंदाज शरदच्या माध्यमातून झाला नाहीये. सिंगल काढली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संजय 11 वासिंद या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 48-48, 4/8, 48 धावा आणि जवळपास 12ची सरासरी, पूर्णपणे 12ची सरासरी या पहिल्या 4 षटकांमध्ये राखली आहे. तुम्ही ज्यावेळेस 5 षटकांच्या फॉर्मॅटचा विचार करता तर तुमच्यासाठी सगळ्यात सेफ स्कोर काय, तो 50+ धावा समोरच्या संघावर दबाव टाका. सेकंड इनिंग मध्ये त्यांना बॅटिंगसाठी इन्व्हाइट करा आणि तुमचं आव्हान, तुमचं टार्गेट मात्र अगदी सेफली, अगदी सुरक्षितपणे रक्षित करा. आणि तेच काम केलेलं आहे तुर्तास तरी फलंदाज संजय 11 वासिन. स्ट्राईकला असेल शरद, नॉन स्ट्राईकला असेल अनिकेत आणि बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होईल एकविरा खुटगर या संघाकडनं गोलंदाज रोशन. आयडीआर करण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर तितक्याच वेगानं आतमध्ये आणला गेलाय. फॉर व्हॉट? कट साठी, बॅटेज साठी कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. पहिला चेंडूला जवाब सुरुवात या शेवटच्या षटकातली. या वेळेला सुंद बॉलिंग इन स्विंगचा वाचा, चेंडू पडल्यानंतर वेगानं आतमध्ये आलाय. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या डोक्यावरनं मारण्याचा प्रयत्न होता परंतु कट लागल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात. इतका सोपा झेल तुम्ही जर सोडाल तर मग मात्र तुमच्या भविष्याविषयी क्रिकेट मधल्या प्रश्नचिन्ह निर्माण होतील. यावेळेला एक धाव,
या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल 49 4 9 49 धावा. भविष्यात जर राजासारखं जगायचं असेल ना तर वर्तमानात मात्र तुम्हाला कडवट संघर्ष करणं गरजेचं असेल. फुल टॉस बॉल भिरकवून दिलाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं संघाचं अर्धशतक देखील साजरं झालंय. संजय इलेव्हन वासिन संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे 50 धावा आणि इथून पुढचे 3 चेंडू या डावातले अजूनही असतील मात्र शिल्लक. परंतु या 3 चेंडूंवर मोठे प्रहार करावे लागतील. स्ट्राईकला असेल बॅट्समन शरदवर ही जबाबदारी आहे. ही जबाबदारी तो यशस्वीरित्या पार पाडेल का, कारण रोशन यावेळेला हवी झालाय. चौथा चेंडू फॉलो करण्याचा प्रयत्न होता, लाईन होईल मिस, परंतु नाही. बॅटकड आहे, पंचांचा इशारा येईल, स्ट्राईक चेंज होईल आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. कौतुक करावं लागेल गोलंदाज रोशन याचं. शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये कर्णधारांना निमंत्रित केलं गेलं. आतापर्यंतच्या 4 षटकांमध्ये जी थोडी कुठेतरी गलतान कामगिरी पाहायला मिळत होती, 12ची सरासरी खर्च केली गेली होती. शेवटच्या षटकामध्ये टार्गेट सेट करण्याच्या ओव्हरमध्ये कमबॅक झाल्याने समोरच्या फलंदाजांना जेरबंद केलं. ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन, स्लो वन बॉल, चेंज ऑफ पेस, चेंडू रिलीज करताना बोट फिरवले. जादुई उंगलीचा हा असेल परिणाम आणि परिणाम स्वरूपी आपल्याला चेंडू निघेल निर्धाव. डॉट बॉल. 4 चेंडूंच्या नंतर ही आपल्याला एक डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि 5 चेंडू मध्ये केवळ खर्च केल्या 3 धावा. जर काही एकविरा खुटगर संघ विजयी झाला भागेश सर, तर या षटकाचं महत्व अधोरेखित करण्यासारखं असेल. या षटकातला शेवटचा चेंडू, यावेळेला सरळ बॅट नाही, सुंदर स्ट्रेट ड्राइव्ह, थांबणार नाही चेंडू. गचाळ क्षेत्ररक्षण, चेंडू निघून गेलाय सीमा पार 4 धावांसाठी. हा असेल खणखणीत चौकार. पहिला डाव मात्र इथं समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर संजय इलेव्हन वासिन या संघानं 55 या धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे आणि आई एकविरा खुटगर या संघासाठी 30 चेंडू 56 धावांचं आव्हान मात्र उभं केलं गेलंय. धर्मवीर चषक सन 2022 हे भव्य पर्व आपण अनुभवत आहोत आणि याच पर्वाच्या माध्यमातून अनेक रोमहर्षक लढतींचा देखील आपण आस्वाद मागच्या 2 दिवसांपासून आणि आजच्या सुरू असलेल्या या 3ऱ्या दिवसांमध्ये देखील बघतो. कमालीची रंगतदारता या मॅच मध्ये आपण अनुभवली. एका साइडला कुठेतरी फलंदाज हवी होताना दिसत होते, परंतु त्यानंतर गोलंदाजांचं देखील कमबॅक झालं. शेवटचं षटक जे हाताळलं गेलं होतं गोलंदाज रोशन यानं, कारण की या अगोदर क्रमांक 2चं षटक रोशननं टाकलं होतं आणि त्यामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. परंतु 5व्या क्रमांकाच्या म्हणजे शेवटच्या षटकासाठी कर्णधारानं रोशनला पाचारित केलं आणि त्यामध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या. त्यामुळे जो काही टार्गेट एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करत होता, तो एक टार्गेट कमी करण्याचं काम गोलंदाज रोशननं अगदी बखूबी निभावलंय. यावेळेला 30 चेंडू आणि 56 धावांचं असणार आहे आव्हान आणि ते आव्हान परतवण्यासाठी अगदी काही क्षणांमध्ये एकविरा खुटगर संघाचे फलंदाज आपल्याला मैदानाच्या आत उतरताना पाहायला मिळतील. संजय इलेव्हन वासिन संघ चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे, इतकी संत गती नको आपल्याला, लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. संजय इलेव्हन वासिन संघ 30 चेंडू आणि 56 धावा या धावांचा या आव्हानाचा पाठलाग मात्र कसा होईल, या आव्हानाचा पाठलाग होत असताना रोमहर्षक क्षणांना आपल्याला कशी मेजवानी करता येईल, त्याचा आस्वाद कसा घेता येईल, या सगळ्या गोष्टींचं धावतं वर्णन करण्यासाठी मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये इन्व्हाइट करेल भागेश म्हात्रे सर यांना. आणि तुर्तास अस्नोली संघ, साई स्टार अल्याणी संघ, टेंबरे शहापूर आम्ही टेंबरेकर आणि त्याचबरोबर आर्यन टेंबरे मुरबाड आणि या दोन्ही संघांचे चालू असलेल्या मॅचचे जे दोन्ही प्रतिनिधी असतील त्या सगळ्यांना विनंती आहे की आपण VIP डाईसला यायचं आहे, कारण इथे आपण लॉटचा कार्यक्रम करणार आहोत सेकंड इनिंगसाठी. माझा आवाज सर्व संघांपर्यंत पोहोचत असेल. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे मुरबाड इथे हजर झालाय. आम्ही टेंबरेकर शहापूर संघाचा कर्णधार देखील इथे उपस्थित झालाय. त्याचबरोबर एकविरा खुटगर आणि संजय इलेव्हन वाशिन म्हणजे चालू असलेल्या मॅचचे प्रतिनिधी देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर अस्नोली संघाचा देखील प्रतिनिधी इथे उपस्थित झालेला आहे. साई स्टार अल्याणी संघ आपला प्रतिनिधी लॉट्स पाडण्यात येत आहेत. साई स्टार अल्याणी, आवाज येतोय का माझा तुमच्यापर्यंत? जयेश खापरे, नितीन, विजय पष्टे, सिनियर नितीन, सलाम, कोणीतरी या बाबा. आई एकविरा खुटगर संघाच्या फलंदाजांसाठी मात्र बक्षिसांची खैरात होते. लगातार 3 चौकार अथवा लगातार 3 षटकार आई एकविरा खुटगर संघाच्या कोणत्याही फलंदाजाने जर खेचले तर मग मात्र यावेळेला संजयजी गगे साहेब यांच्याकडनं 1001 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना जाहीर झालंय.
आणि त्याचबरोबर सोमनाथजी भांडे साहेब यांच्याकडनं देखील 1001 रुपयांचा कॅश प्राइज मिळणार आहे. म्हणजे 3 चौकार अथवा 3 षटकार 2000 रुपयांची कमाई, 2000 रुपयांचा कॅश प्राइज तुम्हाला प्राप्त होईल. 30 चेंडू 56 धावा या आव्हानाच्या पाठलाग्यासाठी मी समालोचन कक्षामध्ये इन्व्हाइट करतो द व्हॉइस ऑफ कल्याण, द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट, मिस्टर भागेश म्हात्रे सर. पहिलाच बॉल 56चं लक्ष. यावेळेला पहिलाच बॉल बॉटमॅनचा वापर, मिडॉन तैनात नव्हतं, लांगानला नक्कीच हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. इथनं पहिल्याच बॉलवरती आली आहे सिंगल. 56चं पहा टार्गेट आहे तुमच्या समोर. नक्कीच अमरजी राऊत यांचं नक्कीच खूप चांगल्या प्रकारे नक्कीच तुम्हाला समालोचन पाहायला मिळालं. नेक्स्ट मॅच असेल आम्ही नक्कीच ड्रॉ संपन्न गेला. 6 स्टार अल्ल्यानी त्यांच्या विरोधात असेल असनोली, म्हणजे स्लॉट्स प्रमाणेच मॅच तुम्हाला पाहायला मिळतील. विजयी संघ खेळेल टीम टेंबरे शहापूर या नक्कीच टीम सोबत, आणि नक्कीच नशिबाची चिठ्ठी टेंबरे मुरबाड या टीमला मिळाली गेलेली आहे. हे नक्कीच तुमच्या समोर नक्कीच आम्ही पोहोचवतोय. तर टीम असनोली आणि टीम 6 स्टार अल्ल्यानी या दोन टीमचं कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचं आहे. टीम असनोली आणि 6 स्टार अल्ल्यानी दोन टीमचे कॅप्टन या. दुसरा चेंडू डॉट आलाय अरविंद. या वेळेला बॉटमॅनचा सुरेख वापर होता, परंतु बॉल बॉटम टो एंडवरती नक्कीच लागला गेला. त्या अनुषंगाने डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून नक्कीच आली आहे सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या 2. 3 चेंडू अद्यापर्यंत फेकून झाल्यात. या षटकामधलं लक्ष 56चं आहे, परंतु ते 56चं लक्ष अगदी सहजरित्या कंप्लीट कशा प्रकारे होईल ना याच्यावरती लक्ष कुटघरला लावावं लागेल. यावेळेला फटका उचलण्याचा प्रयत्न, गती जास्त होती, टप्पा कमी होता, पडल्यानंतर बाउन्स जास्त घेतला गेला नाही चेंडूने, सरमरीन डिलिव्हरी झाली आणि त्या अनुषंगाने हा या षटकामधला दुसरा चेंडू डॉट त्या ठिकाणी फेकला जातोय. डॉट चेंडू आलाय आणि ज्या वेळेला डॉट रेशो तुम्ही जास्त वाढवाल ना तेव्हा तुम्ही प्रेशर सुद्धा समोरच्या टीमवरती जास्त वाढवाल. यावेळेला सरळ रेषेत पुन्हा एकदा त्या दिशेने मिड ऑफ तैनातच नाही आहे, त्या ठिकाणी लॉंग ऑफ तैनात आहे, त्या अनुषंगाने मिड ऑफ तैनात केला गेला नाही. शॉटमध्ये आपण जर विचार केला गेला तर त्या ठिकाणी असनोली टीमचा कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित आहेत. टीम अल्ल्यानीचा नक्कीच कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित राहावे. यावेळेला फटका चांगला आहे, ऑन साईडला फटका खेळला गेला. त्या ठिकाणी अगदी आपण पाहिलं गेलं तर डिक्लेरेशन झोनमध्ये ही धावसंख्या त्या ठिकाणी प्राप्त होईल. आणि ज्या अनुषंगाने नक्कीच आमचे अमरजी राऊत दादांचा नक्कीच आज वाढदिवस आहे, तर बदलापूर जुविलीचे नक्कीच आमचे मॅडी दादा यांच्याकडनं त्यांनाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर ऑनलाईन नक्कीच ते मॅच अनुभवत आहेत. चांगलं व्यक्तिमत्व करत त्यांच्याच गावातला विघ्नेश आज कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहे. जर विचार केला गेला तर बदलापूर विभागामध्ये आपण जर गेलो ना तर महेश धुळे हे नाव ॲज अ समालोचक म्हणून खूप मोठं आहे. ते या विभागामध्ये सुद्धा नक्की समालोचन करत असतात, कारण गतवर्षी पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकला आहे. म्हणजेच त्याच महेश दादांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा येतात. षटक क्रमांक पहिले संपन्न झालंय. अरविंद यांचं पहिल्या षटकामध्ये आल्या धावसंख्या 6. षटक क्रमांक दुसरं ऋतिक यांचं 56चं टार्गेट आहे आणि या 56चं टार्गेटचा पाठलाग करण्याच्या अनुषंगाने एक विचार केला गेला तर 4च धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे अजून विचार केला गेला तर 52 धावसंख्या येणार 24 बॉलमध्ये बनावं लागते. ऋतिक ओव्हर द विकेट उचलण्याचा प्रयत्न, थोडासा फोर्स होता या चेंडूवरती. मिड विकेटला फिल्डर चेस करणं थोडंसं कठीण, कारण बॉलची गती जर पाहिली गेली तर भंडाट वेगाने हा बॉल खेळला गेला. क्रॉस बॅट स्विंग केल्यानंतर बॉल पाठवला गेला डीपमध्ये. मिड विकेट सी मारेशी पार, अगदी हा प्रहार चेंडू सी मारेशी पार चौकार आलाय. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक संजयजी घगे यांच्या माध्यमातून नक्कीच देण्यात येईल. आणि लागोपाठच्या 3 षटकारांच्या हॅट्रिकसाठी सुद्धा
उचलण्याचा प्रयत्न, चौकारानंतर कमबॅक. टप्पा चांगला आहे. आधी लेगस्टमवरती चेंडू ठेवण्यात आला, त्यानंतर गती थोडीशी जास्त ठेवण्यात आली. आणि तुमच्याकडे जर गती आहे ना तर त्या गतीचा वापर तुम्ही टप्प्यावरती करा. शॉर्ट लेंथ असता, गुड लेंथ असते, त्याच्यानंतर फुल्लर लेंथ असते, फुल टॉस होता, लोबो फुल टॉस असतो. या गोष्टीचा ना प्रामुख्याने तुम्हाला विचार करावाच लागतो. उचलायचा प्रयत्न, पुन्हा एकदा सेम रिझल्ट आणि हिट विकेट. बॉडीचा समतोल राखू शकले नाही. अगदी आपला डावा जो पाय आहे ना तो स्टंपला लागला गेला, मिडल स्टिकवरती. नक्कीच तो पाय तुम्हाला पाहायला मिळाला. हिट विकेटच्या स्वरूपात पहिला फलंदाज बाद 8 आकड्यावरती. हा पहिला झटका. बॅटिंग करते टीम एकविरा खुडकर. तर अल्यानीचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहेत. अल्यानी आणि अस्नोलीचे कॅप्टन उपस्थित आहेत. त्याच्यामुळे नक्कीच विनंती असेल टीम साई स्टार अल्यानी चे कॅप्टन, साई स्टार अल्यानीचे कॅप्टन तुम्हाला लगेचच टॉस करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. पहिला फलंदाज बाद झालाय. हिट विकेटच्या माध्यमातून पहिल्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पोहोचवलं गेलंय. 56चं टार्गेट होतं. अजूनही विचार केला गेला तर 48 बनवायचे आहेत. आणि या 56चा टार्गेट ना प्रयत्न तर सुरेखरित्या होता, कारण पहिल्या षटकामध्ये 4, पहिल्याच बॉलवरती आला होता चौकार, त्याच्यानंतर डॉट बॉल त्यांनी त्याच्यानंतरचा नक्कीच हा विकेट आला. कार्बन कॉपी होती. बॉडीला मागे नेण्यासाठी खऱ्या अर्थाने भाग पाडलं, कारण त्यांना बॅकफुटला जागून बॅकफ्लिपला खाली घेऊन ऑनसाईडला त्यांना खेळायचं होतं. परंतु बॉडीचा समतोल राखू शकले नाही अमित चौकार आणि इंडिव्हिज्युअल 6 धावसंख्या बनवत असताना मैदानाच्या बाहेर गेल्यात. मैदानाच्या बाहेर ना थोडीशी निराशा असेल, कारण एकविरा खुडकर टीमला ह्याच गोष्टीचा जास्त विचार करायचा होता की या धावसंख्या जास्त लवकर बनतील कशा. नवीन फलंदाज क्रॉस बॅट केली आहे. इथनं 4 धावसंख्या तर नक्कीच मिळतील, कारण क्षेत्ररक्षक पाहिलं गेलं तर खूप दूरवरती आहेत. कारण त्यांच्या नजरेच्या भरपूर सारा आड हा चेंडू होता. बॅट जशी स्विंग गेली तशाच प्रकारे बॉल तुम्हाला स्क्वेअर लेगला पाहायला मिळाला. आणि अखेरकार या षटकामधला हा दुसरा चौकार तोही दीपकच्या बॅटमधून आलाय. चला टीम अल्यानीचे कॅप्टन लवकर जा, टॉस करायचा आहे तुमच्यामध्ये. बॉल तयार. चौकारानंतर कमबॅक. आणि हे समीकरण पाहतो, चौकारानंतर कमबॅक जरूर पाहायला मिळाला असता, परंतु एक अनेक शैलीने नक्कीच हात समांतर केले. सांगितलं गेलं जय पवार सरांनी की धाव अवांतर मिळेल, कारण हा व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या होतं 13 ऑन बोर्ड 13 या आकड्यावरती. वातावरण खऱ्या अर्थाने ना आज थोडासा सूर्यदेव जास्त आग ओकतोय, कारण नक्कीच आमचे स्कोरर्स आमच्या समवेत उपस्थित आहेत. त्यांचा मोबाईल आम्ही सातत्याने पाहतोय तर युजही नाही, तरी तो हिट झालाय. म्हणजे आपण विचार करू शकतो की आज सूर्यदेवाचा प्रकाश जास्त आहे. अल्यानी टीमच्या कॅप्टनने टॉस त्या ठिकाणी जिंकला गेलाय. डिसिजन बॅटिंगचा, म्हणजेच टेंबरे शहापूर टीमच्या कॅप्टनने जसा निर्णय घेतला होता ना बॅटिंगचा, तशाच प्रकारे अल्यानीच्या कॅप्टनने बॅटिंगचा निर्णय. हा फटका सजवला गेला. टीममध्ये काऊ कॉर्नरला फिल्डर नव्हते उपस्थित, मिड विकेटला फिल्डर, त्याचा फायदा उचलला गेला. एक टप्प्यावरती चौकार आणि अखेरकार या षटकामधला हा तिसरा चौकार येतोय, तोही अगेन्स्ट ऋतिकच्या नक्कीच गोलंदाजीवरती असताना. षटक क्रमांक 2 संपन्न झालाय. टीमची धावसंख्या त्या ठिकाणी पोहोचत असताना 17 आकड्यावरती. आणि 17 या आकड्याला टेनिस क्रिकेटमध्ये अशुभ आकडा का म्हटला गेलाय. 17 नोव्हेंबर तुम्हाला माहितीच असेल, हिंदी हृदय सम्राट मराठी माणसाचे मानबिंदू नक्कीच बाळासाहेब ठाकरे यांचं 17 नोव्हेंबरला निधन झालं होतं. परंतु कालच्या दिवसामध्ये ज्या गोष्टीचा नक्कीच आम्ही उल्लेख करत होतो की गटारी अमावस्या 17 जुलै 1947 रोजी, ज्या वेळेला भारत देश स्वतंत्र सुद्धा झाला नव्हता. रामदास बोट हे नाव तुम्ही ऐकलं असेल. भाऊच्या धक्क्यावरून रिव्हर्सला जायला बोट ती निघाली होती. मध्ये काशा खडक लागलं. त्या काशा खडकाला नक्कीच आदळून त्या रामदास बोटीचा नक्कीच अपघात झाला. 725 प्रवासी नक्कीच त्या बोटीच्या अपघातामध्ये निधन झाले होते. 16 वर्षाचे बारक्या मुकादम होते. त्यांनी मागच्या 5 वर्षापूर्वी त्या रामदास बोटीची कथा सांगितली होती. आणि ती कथा जर आपण पाहिली गेली ना तर रोहित पाटील जे अलिबागचे आहेत त्यांच्या वाणीतून गाणं गायलं होतं, ते ही रामदास निघाली हे गाणं. त्या 17 आकड्याला नक्कीच अशुभ आकडा मानला जातो. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 2 षटकांच्या अखेरीनंतर 17, पहिल्या षटकामध्ये होत्या 4, तोच अरविंद आता बॉलिंग ट्रॅकवर. याला उचलला गेला फटका. डीपमध्ये काऊ कॉर्नरच्या दरम्यान फिल्डर रेड कॅप आणि सिग्नल रेड म्हणजे धोक्याचं, ते धोक्याचं सिग्नल त्या ठिकाणी होतं. फिल्डरने खूप रित्या चांगलं जजमेंट त्या ठिकाणी आखत असताना अगदी पावलांचा वेग त्यांनी वाढवला गेला. हातामध्ये अगदी मोराच्या पिसाऱ्यासारखं सांभाळून घेतलं या झेलला आणि दुसरा विकेटचा बदल लागतो 17 आकड्यावरती. हा दुसरा झटका. 17 आकडा क्रिकेट पटलावरती अशुभ आपण का म्हणतो ते आता उदाहरण नक्कीच तुम्हाला कळतच असेल.
कारण पहिल्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं 17 आकडा आला होता, तेव्हाही फलंदाज बाद झाला होता, तीही झेल झाली होती. आणि आता सुद्धा 17 या आकड्यावरती झेल झाली आहे, म्हणजे फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला आहे दुसरा. 17 धावसंख्या त्या ठिकाणी कंप्लीट. गडी क्रमांक दुसरा बाद झालाय. अगदी मैदानाची चाचपडणी करत असताना विजयभाई भगत साहेब फुलटॉस हा चेंडू बनवण्याचा प्रयत्न होता, परंतु जागेवरून जर तुम्ही फुलटॉस तुमच्या बॅकलिपला जर खाली घेतलं नाही तर तो लोवो फुलटॉस बनतो. तर लोवो फुलटॉसने चेंडू पिच केला गेला आणि अखेरकार विकेट नंतर हा दुसरा चेंडू, ज्या प्रकारे चौथं षटक सुरू होण्या अगोदर ना तिसऱ्या षटकामध्ये अरविंदला कमबॅक करायचं आहे. तेच अरविंद सांगत असताना की 2 चेंडू फेकून झाल्यात आणि एकही धावसंख्या अजूनपर्यंत खर्च नाहीये. अकुटापाचा बॉल थोडासा फोर्स केला गेला डीपमध्ये मिड विकेटला. अगदी एका टप्प्यावरती चेंडूला स्ट्रायकर एंडवरती त्यांनी फेकी गेली आणि अखेरकार इम्पॅक्ट फक्त एका धावसंख्येचा. मैदानाच्या चहू बाजूला ना अनेक सारे प्रेक्षक वर्ग आहेत, परंतु मैदानाची आउटफील्ड कशी आहे, मैदानाची आखणी कशी आहे, मैदानामध्ये कोणत्या कोणत्या जागेवरती ना कशा प्रकारे आउटफील्ड आहे ना, हे माहिती करून घेण्यासाठी आमचे विजयदादा ना अगदी मैदानाच्या आतमधून येतात. कारण ह्या गोष्टीची त्यांनाही दखल आहे की आपली यशस्वी स्पर्धा आपल्याला यशस्वी संपन्न करायची आहे. ऑप्शनवरती बॉल होता, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने कव्हर्समध्ये खेळण्याचा होता, परंतु बॅटची हलकीशी कडा टो एंडवरती बॅटच्या नक्कीचा बॉल लागला गेला आणि अखेरकार चौथ्या चेंडूवरती सिंगल टीमची धावसंख्या 19 ऑन बोर्ड 19 या आकड्यावरती त्या ठिकाणी पोहोचली गेली आहे. लक्ष पहा, सोपं होतं, लक्ष ठेवलं गेलं होतं मैदानाच्या आतमध्ये, तेही आपण विचार केला गेला तर चेंडू सुरेखरित्या होता. तेच पंच नक्कीच आम्हाला सांगत असताना चेंडू सुरेखरित्या आहे. हा चेंडू डॉट जाईल अरविंदचा आणि ज्या अनुषंगाने त्याला कमबॅक करायचा आहे ना, तो कमबॅक आता या अरविंदच्या षटकामध्ये झालाय. फटका चांगला आहे, फोर्स होतो, ऑन साइडला फटका केसला गेला, परंतु इलेव्हेशन कमी, सिक्सर बॉल परफेक्ट कनेक्ट झालाय, थांबणार नाही बॉल, ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर आणि नजरे आर, चेंडू लाटांवरती उंचार, चेंडू सीमारेषी पार. हा षटकार आलाय. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या ज्या प्रकारे नक्कीच पावसाळ्यामध्ये तुम्ही ढगांचा आणि सूर्यदेवाचा लपंडाव पाहता ना, तशाच प्रकारे कमबॅक आणि अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना अनेक साऱ्या क्रिकेटरांचा नक्कीच तुम्ही लपंडाव पाहताय. 12 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 31 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये 15.50चा हा आस्किंग रन रेट तुम्हाला करंट ठेवायचा आहे आणि त्या अनुषंगाने या धावसंख्या कंप्लीट करायच्या आहेत. शरद ओव्हर द विकेटने बॉडी लेंथवरती बॉल पडल्यानंतर राईज केलं गेलं. राईज अँड सरप्राइझिंग हा बॉल होता. बॅटच्या अगदी जशा प्रकारे एखाद्या बॅटचा आपल्याला ब्रँड दाखवायचा आहे, एखाद्या बॅटवरती नक्कीच ब्रँड असो, मग तो MRF असो किंवा नायकी असो किंवा पुमा असो, ज्या ठिकाणी ब्रँडचा आपण जो स्टिकर जोडतो ना, तशाच प्रकारे स्टिकरवरती हा बॉल पाहायला मिळाला आणि या बॉलवरती आली सिंगल. यावेळेला फटका चांगला ऑन साईडला केसला गेलाय, स्क्वेअर लेगला फिल्डर, चुकी होणार नाही. अगदी हलवार पद्धतीने नक्की चेंडू खाली वळले गेले. आपल्या हातामध्ये ही झेल स्वीकारत असताना आणि अजूनही समीकरण थोडंसं मागणे ठेवत असताना 10 चेंडू आणि गरज असेल 30 धावसंख्येची. इथनं विकेटचं पतन झालंय. ज्या अर्थाने पहा मैदानाच्या आतमध्ये अनेक वर्ष ना जय पवार सर क्रिकेट खेळले गेलात. जर नक्कीच अंपायरिंग कमिटीचा जर आपण विचार केला गेला ना, तर जय पवार असेल, बाना माने असेल, त्याच्यानंतर जर आपण विचार केला गेला तर निरंजनजी सावंत असेल, आणि ज्या अर्थाने या क्रिकेटपटलाने ना 2 असे चेहरे दिलेत की ॲज अ पंचांच्या भूमिकेमध्ये खऱ्या अर्थाने ते पंचगिरी करतात, परंतु ते क्रिकेटसुद्धा चांगले खेळतात. खऱ्या अर्थाने नक्कीच सध्याच्या हंगामामध्ये पाहिलं गेलं तर अनेक विभागामध्ये नक्कीच शृंखला चालू आहेत. यावेळेला परफेक्टली मिडल स्टंपवरून चेंडू ट्रॅव्हल झाला. जय पवार सरांचा इशाराच नसेल, कारण त्यांनाही माहिती आहे की पंच आपण जेव्हा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो तेव्हा योग्य तो डिसिजन देणं खूप गरजेचं असतं आणि हा डिसिजन करताना सुरेखरित्या होता. मिडल स्टिकवरनं नक्कीच हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि अजूनही या षटकामध्ये विचार केला गेला तर 9 चेंडू आणि 30ची गरज मैदानाच्या आतमध्ये. ओ द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा तो सेम रिझल्ट जसा एखादा कोरा पेपर आपल्याला मिळावा, त्याच्या मागे घोटीव पेपर आपण ठेवावा आणि जशा प्रकारे एखादी आकृती उमटवावा आणि ती जशात तशी दुसऱ्या पेजवरती उमटावा ना, तशाच प्रकारे कार्बन कॉपी होती त्या बॉलची. कारण त्याच प्रकारे नक्कीच मिडल स्टिकवरून चेंडू लागोपाठचा दुसरा ट्रॅव्हल झाला. कोणत्या प्रकारची मुभा नाही आहे, कोणत्या प्रकारचा संयमी खेळ नाही आहे या मॅचमध्ये गोलंदाजाचा, परंतु संयमी खेळ ना आता फलंदाजाचा चालला आहे, जिथे बॅटिंग करतोय कुणाल आणि रोशन.
फटका उचलला गेलाय, कॉटन बॉलची संधी दिला गेलाय, इथनं कॉल की मी हे करू शकतो, ते केले गेले. आय कॅन डू इट ही भूमिका त्या ठिकाणी बजावली गेली. गोलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले षटक क्रमांक 4 मध्ये, जिथे गोलंदाज आपल्याला शरद पाहायला मिळाले. त्याच्या हातामध्ये ही झेल आणि अजूनही विजयाचे स्वप्न थोडेसे मागडे करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते, जिच्या अगेन्स्ट खेळते खुडकर आणि त्याला फाईट बॅक देतीये टीम संजी 11 वाशिन. वाशिन म्हटलं गेलं ना तर तुमच्या डोळ्यासमोर जिंदाल कंपनी येईल, कारण त्या गावामध्ये जिंदाल कंपनी नक्कीच आहे. अनेक साऱ्या व्यावसायिक नक्कीच जे वर्कर आहेत ना, ते व्यावसायिकांचे घर चालवणारी ही कंपनी म्हणजे जिंदाल कंपनी. पर्टिक्युलर त्यांची रेल्वे लाईनसुद्धा आहे आणि खऱ्या अर्थाने या विभागामध्ये ना हे नाव तुम्हाला सातत्याने पाहायलाच मिळेल. तुम्ही अलिबाग विभागामध्ये जा, तुम्हाला ASW ही कंपनी जी सर्वात मोठी स्टील कंपनी आहे. शहापूर विभागामध्ये आला तर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल जिंदाल कंपनी, आणि कल्याण विभागामध्ये गेला तर नो डाऊट बिर्ला कंपनी. ह्या मोठ्या मोठ्या कंपनी आहेत ना, या अनेक साऱ्या वर्करांना हा अनेक सारे व्यवसाय पुढे ढकलण्यासाठी एक चालना देत असतात. या चालना देणाऱ्या परिस्थितीमध्ये ना या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. काही मान्यवर नक्कीच व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने उपस्थित होतील की आमचे प्रेक्षक वर्ग आहेत, कारण खऱ्या अर्थाने हा रस्ता मेन रस्ता आहे. त्याच्यामुळे अनेक साऱ्या प्रेक्षकांना माहीत नसतं की या क्रीडांगणावरती नक्कीच शृंखला चालू आहेत. त्याच्यामुळे नक्कीच हे समीकरण तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतंच, कारण कालच्या दिवसामध्ये सुद्धा एक नक्कीच गाडी वाहन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि आतासुद्धा. हरकत नाही आहे, 4 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे. 4 षटकांच्या अखेरीनंतर तुम्हाला पाहायला मिळतात धावसंख्या त्या ठिकाणी 26 धावसंख्या, आणि अजूनही विचार केला गेला ना तर 30 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. येणारे बॉल असतील 6 बॉल त्या ठिकाणी शिल्लक आहेत. गरज आहे 30 धावसंख्येची. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले तर 36 होतात. हा कारनामा खऱ्या अर्थाने केलेला आहे, कारण एका षटकामध्ये 24 धावसंख्येची गरज असताना कल्पेश जाधवनेच 5 षटकार ठोकले होते. अकुटप्पाचा बॉल रायझिंग अँड सरप्रायझिंग वाईट बॉल. 1/4 ओव्हरचा इशारा नाही आहे, कारण हाईट फॅक्टर जास्त होतं. अखेरकार नक्कीच पंच इशारा देत असताना 1/4 ओव्हर, याच्यानंतर तुम्ही बाउन्सर हाताळू शकत नाही. ही वॉर्निंग, सक्त वॉर्निंग त्या ठिकाणी देत असताना अंपायर गोलंदाज त्या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात हेमंत. यावेळेला यॉर्करलन क्रिकेटचं ब्रह्मास्त्र सचिन रमेश तेंडुलकर आणि यॉर्कर या 2 गोष्टींना ना खऱ्या अर्थाने तुमच्यासमोर पर्याय नाही आहे. कारण पहा, सचिन रमेश तेंडुलकर यांचा विचार केला गेला तर वयाच्या 16व्या वर्षी बॅट बाउन्सर खऱ्या अर्थाने अमरदादा त्यांनी कसा झेलला गेला माहिती आहे. वकार युनिस सर्वात फास्टर गोलंदाज पाकिस्तानचा, त्याने बॅट बाउन्सर झेलला गेला. त्याच्या डोळ्यांवरती नक्कीच इंजुरी झाली, रक्तस्राव होत होतं. भारताचे फिजिओथेरपिस्ट मैदानाच्या आतमध्ये गेले, भारताचे सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेले आणि सचिन रमेश तेंडुलकर यांची त्यांनी पडताळणी गेली. तेव्हा त्यांना काय पाहायला मिळालं की 16व्या वर्षाचा युवक ना हा इंजर्ड झालाय. मैदानाच्या बाहेर अनेक सारे महिला नक्कीच प्रेक्षक होते, अनेक सारे प्रेक्षक लेजंड होते. ते म्हणत होते की 16 वर्षाच्या युवकाला तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट सोडून लेदर क्रिकेट खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संधी का देतात. त्याच्या लागले गेले तू रिटायर्डच्या माध्यमातून बाहेर जा. परंतु भारताचे फिजिओथेरपिस्ट होते ना, ते भारताचे फिजिओथेरपिस्ट सचिन रमेश तेंडुलकर यांना म्हणतात की तू खेळ नको, तू मैदानाच्या बाहेर जा, तुला लागलंय, तुला रक्तस्राव होतोय. परंतु सचिन रमेश तेंडुलकरच्या तोंडातून ना एक 2 असे शब्द होते, ज्या 2 शब्दाने ना या लेदर क्रिकेटला ना पूर्णपणे वेगळं स्वरूप निर्माण केलं गेलं की मैं खेळेगा, मी खेळणार. आणि त्याने नवजीत सिंग सिद्धूसोबत खेळत असताना 101 धावसंख्या बनवल्या गेल्या, 57 धावसंख्या त्यांनी वैयक्तिक बनवल्या गेल्या. आणि ज्या अर्थाने ती मॅच ड्रॉप करायची होती भारत वर्सेस पाकिस्तानानं, ती सचिन रमेश तेंडुलकर यांच्या माध्यमातून ड्रॉसुद्धा झाली. दुसरा कारनामा 1992 मध्ये गेला, कारण वर्ल्ड कप चालू होतं, भारत वर्सेस पाकिस्तान मॅच होती. भारत वर्सेस पाकिस्तान मॅचमध्ये 129 धावसंख्या बनवल्या गेल्या होत्या. आता 129 धावसंख्या कोणाच्या माध्यमातून बनवल्या गेल्या होत्या माहिती आहे, ते म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. कारण 1998 रोजी शालेय क्रिकेट खेळत असताना विनोद कांबळे आणि सचिन रमेश तेंडुलकर ही भागीदारीना सातत्याने राहायची. परंतु 27 धावसंख्येचं नक्कीच त्या ठिकाणी कपिल देव यांचं महत्त्वाचं योगदान होतं. आणि त्या मॅचमध्ये नक्कीच सिडनी या क्रीडांगणावरती भारत वर्सेस पाकिस्तान ती मॅच भारताने सुद्धा जिंकली होती. हा कारनामा सचिन रमेश तेंडुलकरचा आहे. यावेळेला बॅकफुटला गेले, थोडेसे मागे सरकले होते, अगदी खेळायचं होतं त्यांना. कव्हर पॉईंटच्या दरम्यान बॉल आणि चेंडूचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही आहे तेच पंच